अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक दिवसांपासून आणि महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचा आणि स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध आहे। या अलाइनमेंट ह्या जवळजवळ 2 ते 3 वेळा बदलण्यात आल्या। आता सुरुवातीला जेव्हा अलाइनमेंट करण्यात आली, चर्चा अशी होती की ही कोरडवाहू दुष्काळी तालुके, दुष्काळी गावं असतील, त्यातनं हा रस्ता नेला जाईल म्हणून। परंतु सातत्याने जे अलाइनमेंट बदलण्यात आलं, आता हा सांगली जिल्ह्यातल्या सुपीक जमिनीतल्या एक चांगल्या जमिनीमधनं हा रस्ता जात चाललेला आहे। अध्यक्ष महोदय, ह्याच्या बाबतीतली माहिती लोकप्रतिनिधी म्हणून, विधानसभेतला एक सदस्य म्हणून, आमदार म्हणून सातत्याने त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना आम्ही माहिती मागत आहोत की नेमकी कुठल्या गावातली, कुठल्या या ठिकाणी क्षेत्रातली किती जमीन जाणार आहे म्हणून। ही अध्यक्ष महोदय माहिती ही मागून सुद्धा सातत्याने दिली जात नाही। अध्यक्ष महोदय, काल आता अधिसूचना पुढारी या वर्तमानपत्रात जाहीर केलेली आहे। अध्यक्ष महोदय, किती गंभीर बाब आहे की पुढारी वर्तमानपत्रात जी अधिसूचना जाहीर केली ती इंग्रजी भाषेमध्ये जाहीर केली। आता ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना, किती लोकांना ह्यातलं इंग्रजी भाषेतल्या अधिसूचना वाचण्यात येणार आहे? अध्यक्ष महोदय, जाणीवपूर्वक प्रशासन कुठेतरी लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये दिशाभूल, आज ज्या शेतकऱ्यांची जमीन जाते, ज्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवण्याचं पाप हे राज्य सरकारच्या माध्यमातून होतंय, त्याचं कुठं गांभीर्य राज्य सरकारला आहे का? या रस्त्याच्या बाबतीत कुठलाही विकासाला विरोध नाही, पण विकास खरं जर होणार असेल आणि करायचा असेल राज्य सरकारला, तर तो शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवून करून उपयोग नाही। आम्ही वारंवार विनंती करत आहोत, ह्याच्यावर सातत्याने मोर्चे होत आहेत, आंदोलन होत आहेत की या ज्या काही नव्या अधिसूचना केल्या आहेत, नव्या अलाइनमेंट आहे, ह्याच्या बाबतीत स्थानिक शेतकऱ्यांना, स्थानिक नागरिकांना, स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं पाहिजे। कुठेही लोकांचं नुकसान होणार नाही। पिढ्यानपिढ्या ज्या कुटुंबांनी शेती केली आणि ज्या शेतीतनं आज त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय, चांगलं पिकाचं दर मिळतंय, म्हणून त्यांचं नुकसान होता कामा नये।